प्रज्ञात रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 1 किलो फिश घेतली आणि काही प्रॉन्स घेतले. त्यांना स्वच्छ केलं. त्यानंतर इथे मी अद्रक, लसूण, धने, तीळ, खोबरं आणि कोथिंबीर. आता आपण प्रॉन्सला आणि फिश फ्रायचा मसाला तयार करून घेऊ. इथे मी लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, अद्रक लसणाची पेस्ट आणि तेल. आता आपण फिशला तो मसाला चोळून घेऊ. तर आपण प्रॉन्सलाही तो मसाला लावून घेऊ. तर आपण अर्धा घंटा ठेवू. आता इथे आपण फिशच्या भाजीची तयारी करू. इथे मी कढईमध्ये तेल टाकले. अद्रक लसणाची पेस्ट थोडी घेतली, कारण की वाटणामध्ये ऑलरेडी आपण अद्रक लसूण घेतलेले. लाल तिखट, हळद आणि आपला मसाला बारीक केलेला. आता हा मसाला तोपर्यंत होऊ द्यायचा जोपर्यंत याला तेल सुटत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता 10 मिनिटानंतर हा मसाला छान झालाय, म्हणजे तेल सुटलंय. आता यात आपण पाणी ऍड करायचं. ग्रेव्ही तुम्ही तुम्हाला घट्ट ग्रेव्ही असेल तर कमी पाणी टाका. कोणाला पातळ ग्रेव्ही लागत असेल तर पाणी जास्त टाका. आपण इथे फिश फ्राय करायला घेऊ. इथे मी तव्यावरती तेल टाकलं आणि इथे मी रवा घेतलाय. रव्यामध्ये आपल्याला जे प्रॉन्स आहेत मसाला लावलेले ते आपल्याला डीप करून तेलात सोडायचे. ते प्रॉन्स तयार झाले तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि नंतर परत थोडंसं तेल टाकून आता आपण फिश फ्राय करायला घेऊ. इथे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आता यात आपण आपले फिशचे तुकडे टाकू.
आता इथे फिशला आपण रवा लावून तळून घेऊ. इथे काही प्रॉन्सचे तुकडे मी रव्यात डीप न करता तसेच फ्राय करून घेते. इथे कंटक्कीचा मसाला लावलेला आहे. इथे आपली भाजी तयार झाली.